विद्यार्थी मित्रांनो, भाषा विज्ञान व व्याकरण ही 6व्या सत्रातली अभ्यासपत्रिका आहे. या अभ्यासपत्रिकेचा क्रमांक 12वा. या अभ्यासपत्रिकेतील अध्यापनाचा आपला शेवटचा चॅप्टर राहिलेला आहे, शेवटचं प्रकरण राहिलेलं आहे. आणि या शेवटच्या प्रकरणाला आपण कालच्या तासिकेपासून आपण सुरुवात केलेली आहे. त्या प्रकरणाचं नाव आहे भाषिक परिवर्तन, ध्वनी व अर्थ. या भाषिक परिवर्तन ही संकल्पना आपण कालच्या तासिकेला आपण समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपण ध्वनी परिवर्तनाची कारणे सुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. ध्वनीलाच उच्चार असं सुद्धा म्हणतात. उच्चार परिवर्तनाची कारणे असं परीक्षेत प्रश्न आला तर गोंधळून जाऊ नये म्हणून ध्वनीलाच पर्यायी अर्थाचा शब्द हा उच्चार आहे. याही घटकाची वेगवेगळी कारणे आपण मागच्या तासिकेला आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजच्या तासिकेला आपण अर्थ परिवर्तनाची कोणकोणती कारणं आहेत ते आपण समजून घ्यायचा आजच्या तासिकेला प्रयत्न करणार आहोत. अशा वेगवेगळ्या घटकामुळे, वेगवेगळ्या कारणामुळे हे अर्थ परिवर्तन होतं आणि त्यातूनच वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ हा व्यक्त होतो. आता आपण अर्थ परिवर्तनाच्या वेगवेगळ्या कारणाचा या ठिकाणी विचार करूयात. शब्दांच्या अर्थामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे किंवा कारणांनी बदल होतो. हा बदल बहुतांश बाह्यांगाशी, बाह्य परिस्थितीशी संबंध असतो. त्यामुळे शब्दांच्या अर्थामध्ये निश्चितपणे बदल होतो. आणि अशा प्रकारची कोणकोणती कारणं आहेत त्या कारणांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. शब्दांच्या अर्थामध्ये वस्तू, विचार, कल्पना साहचर्य असते आणि या साहचर्यामुळे बराच बदल, बरंच परिवर्तन त्यामध्ये दिसून येतं. आणि हे अशा प्रकारचं साहचर्य जवळपास सारखेपणा किंवा सहवासातून, वातावरणातून हे अशा प्रकारचा गुण किंवा दोष म्हणा तयार होतो आणि त्यातून अर्थ बदलतो. तर याचं उदाहरण घ्याल तर अक्कलदाढ ही प्रत्येकाचे वयोमानानुसार बदलतात, पडतात आणि त्यामुळे अर्थामध्ये बदल होतो आणि एखाद्या गोष्टीविषयी साम्य शोधण्याची शक्यता विलक्षण असते. आणि अशा प्रकारचे अनेक घटक यामध्ये दिसून येतात. त्यातूनच साहचर्याची निर्मिती होते आणि अर्थामध्ये सुद्धा बदल होतो. त्यामुळे दुसरा दोन क्रमांकाचं कारण आहे साम्यत्व. साम्यत्व म्हणजे सारखेपणा. शब्द फक्त आपल्या कानावर सारखे त्याचा आवाज, त्याचा ध्वनी हा पडतो, परंतु शब्दांचा उच्चार, शब्द हे सारखे नसतात. परंतु आपण सारखा तशा पद्धतीने उच्चार करण्याचा प्रयत्न करतो. त्यातून वेगवेगळे अर्थ तयार होताना दिसतात.
जसं साहचर्याप्रमाणेच साम्यत्वामुळे शब्दांच्या अर्थामध्ये बदल होतो, तसाच बदल हा साम्यतातून सादृश्य परिस्थितीमुळे निर्माण सुद्धा होतो. आता उदाहरणामध्ये सिंहकटी, गजगती, मुखचंद्र, चाफेकळी नाक, गायमुख, ही अशा प्रकारचे शब्द जे आहेत, हे शब्द साम्यत्वातून तयार होतात आणि अर्थ सुद्धा बदलतो. पण बऱ्याच भाषिकांना वाटतं की हे शब्द सारखेच आहेत. शब्द जरी सारखे वाटत असले तर त्या शब्दाचा अर्थ हा सारखा नसतो. अर्थ हा भिन्न भिन्न असतो, वेगवेगळा असतो. अर्थ परिवर्तनाचं तिसरं कारण आहे रूपक. भाषेमध्ये रूपक, अलंकार, अतिशयोक्ती हे घटक भाषेच्या अंगाने फार महत्त्वाचे आहेत. कारण रूपकामुळे अर्थ परिवर्तन हे जलद गतीने होत असते. अनेक संकल्पना या रूपकात्मक पद्धतीने भाषेमध्ये मांडलेल्या आहेत. परंतु त्या रूपकातला मतितार्थ, त्या रूपकातला भावार्थ हा समजला पाहिजे, गडी उतरला पाहिजे. परंतु बहुतांश लोकांना रूपकातला विचार उलगडता येत नाही, उलगडत नाही. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत, एका देशातून दुसऱ्या देशात रूपकाचा प्रवास हा चालू असतो. आता पंढरीच्या विठ्ठलाबद्दल अनेक रूपक आहेत, देवधर्माबद्दल अनेक रूपक आहेत, काही इतर भाषेतून रूपक आले, काही इंग्रजीतून रूपक आलेले आहेत, अशी वेगवेगळ्या भाषेतून रूपक आलेले आहेत. आता टाळ आहे, मृदंग आहे, ही जी वेगवेगळी रूपक आहेत. सुतार, लोहार, सोनार, कुंभार, वैद्य इत्यादी लोकांच्या व्यवसायातील रूपक अनेक लोकांनी मराठी साहित्यामध्ये, भाषेमध्ये वापरलेली आहेत. मग या रूपकातला नेमका अर्थ त्यातून व्यक्त होत नाही. व्यक्ती तितक्या प्रवृत्तीनुसार अर्थ हा बदलत जातो. कोणाला त्यातला अर्थ काही भावतो, तो कोणाला दुसराच भावतो, कोणाला तिसराच भावतो. अशा प्रकारचे अनेक उदाहरण देता येईल आपल्याला. आता काही रूपक इतिहासातली आहेत, काही रूपक पौराणिक असतात, काही रूपक खेळातली असतात. अशा प्रकारची वेगळी रूपक गुण आणि दोष दाखवण्याचं काम करतात आणि त्यातून अर्थ सुद्धा बदलला जातो. अर्थामध्ये सुद्धा फरक पडत असतो. म्हणून हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण, अर्थ परिवर्तनाचं कारण आहे. त्यानंतर लक्षणा ही एक शब्दशक्ती आहे. शब्दशक्तीचे 3 प्रकार पडतात: अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. एखाद्या शब्दाचा लगेच अर्थबोध होत असेल, अर्थ सूचित होत असेल, तर त्या शब्दशक्तीला अभिधा शब्दशक्ती असं म्हणतात. आणि एखाद्या जी शब्दाची पहिली शक्ती म्हणजे अभिधा शब्दशक्ती आहे, शब्दाची दुसरी शक्ती म्हणजेच लक्षणा शब्दशक्ती आहे. शब्द उच्चारल्यानंतर, कानावर पडल्यानंतर त्यातून अर्थ लगेच जर बोध होत नसेल, दुसऱ्या शक्तीचा जेव्हा वापर केला जातो, त्या शब्दशक्तीला लक्षणा शब्दशक्ती असं म्हणतात. आणि ही शब्दाची दुसरी शब्दशक्ती आहे. आणि या शब्दशक्तीतून सरळ अर्थ लक्षात येत नाही, तर या शब्दाचा अर्थ हा वक्रोक्तीने घ्यावा लागतो.
ही अशा प्रकारची ही शब्दशक्ती आहे. मग यातून निश्चितपणे आता उदाहरणामध्ये दारावरून हत्ती गेला. दारावरून हत्ती गेला. आता या उदाहरणातून प्रत्येक व्यक्ती हा आपापल्या पद्धतीने अर्थ काढण्याचा प्रयत्न करतो. दारावरून हत्ती जाऊ शकतो का? हत्तीचं वजन, हत्तीचा आकार, हत्तीचं अश्वरूढ निर्मिती यावरून जर पाहिलं तर हत्ती हा दारावरून जाऊ शकत नाही. कायला त्यातून अर्थच उकलत नाही, उलगडा होत नाही. पहिल्या शब्दशक्तीतून त्यातून अर्थ काही कळत नाही. ऐकल्यानंतर लगेच त्यातून काही बोध होत नाही. माणूस सारखा विचार करतो, दारावरून कसा काय हत्ती जाऊ शकतो बाबा? दार तर असं उंच असतं, हत्ती दारावर कसा काय चढू शकतो? लक्षणा शब्दशक्तीच्या माध्यमातून त्याचा अर्थ दाराच्या समोरून. राजे महाराजाची मिरवणूक रस्त्याने जाते, म्हणजे दाराच्या समोरून. अशा प्रकारचे अर्थपरिवर्तन होऊ शकतं. अशा पद्धतीने अर्थपरिवर्तनाची निर्मिती होते. अर्थपरिवर्तनाची वेगवेगळी जी कारणं आहेत, त्या कारणामध्ये लक्षणा हा घटक हे कारण आहे. त्यानंतर पुढचं कारण आहे ग्राम्यता परिहार. आता ग्राम्यता परिहार ही ग्राम्य म्हणजे खेडेगाव. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत, अनेक शब्द आहेत. त्या शब्दाचा अर्थ शब्दशः घेता येत नाही. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने होतो. उदाहरणामध्ये नातीधुती होणे हा शब्द ग्रामीण भागामध्ये वापरला जातो. जाणती होणे, पणात येणे. मग अशा प्रकारे निरनिराळ्या शब्दांनी जननक्षम झालेल्या मुलीचा उल्लेख करण्यात येतो. शरीर धर्माचा अर्थ असेल, संस्कृतीतले शब्द असतील, शरीर संबंधाचे शब्द असतील, या अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द, त्या शब्दाचा अर्थ हा बदलत जातो. हे शब्द फक्त आपल्या प्रदेशात वापरले जातात, आपल्या जिल्ह्यात वापरले जातात, दुसऱ्या प्रदेशात हे शब्द वेगळ्या नावाने वापरले जातात. ही जी वेगवेगळी कारणं जी आहेत, मराठवाड्यामध्ये या शब्दांचा अर्थ एक आहे, विदर्भात वेगळाच आहे, पुण्या मुंबईला वेगळाच अर्थ व्यक्त होऊ शकतो. मग अशा प्रकारची जी शब्दातल्या अर्थाची जी उलगड आहे, वेगवेगळ्या पद्धतीने अशी प्रमाण अशी झालेली होत नाही. म्हणून ही कारणं जी आहेत अर्थपरिवर्तनाची कारणं होऊ शकतात. दुसरं अर्थपरिवर्तनाचं कारण आहे परभाषेचा प्रभाव. मराठी भाषा ही अनेक परकीय आक्रमण सहन करणारी, पचवणारी ही भाषा आहे. काही भाषेमध्ये, त्या मराठी भाषेमध्ये कानडी शब्द आहेत, मराठी भाषेमध्ये उर्दूचे शब्द आहेत, मराठी भाषेमध्ये फारसी मिश्रित शब्द आहेत, काही शिवकालीन शब्द आहेत, काही पेशवेकालीन शब्द आहेत, काही इंग्रजी शब्द आहेत. या अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द मराठी भाषेमध्ये आलेले आहेत, त्याचं मिश्रण झालेलं आहे. हा जो परभाषेचा प्रभाव आहे, या परभाषेच्या प्रभावामुळे त्या शब्दाचा अर्थ, घटना, प्रसंग, प्रत्यय बदलतो आणि त्यातूनच अर्थपरिवर्तनाची निर्मिती होऊ शकते. तर पुढचं कारण आहे पुनरुक्ती.
बरेच शब्द पुन्हा पुन्हा वापरले जातात, सारखे उच्चार केले जातात, त्यामुळे अर्थामध्ये सुद्धा बदल होतो. त्यानंतर आणखी एक कारण आहे वस्तूची निर्मिती, आणि त्यानंतर अतिवापर हे कारण आहे, आणि शेवटचं कारण आहे अतिशयोक्ती. आता एखाद्याला म्हटलं आपण तू फार हुशार आहेस, तर एखादा व्यक्ती किंवा एखादा विद्यार्थी त्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या माणसाला वाटतं मला सर माझ्या खरंच हुशारीबद्दल, माझ्या चातुर्याबद्दल, माझ्या बुद्धिमत्तेबद्दल कौतुक करत आहेत का मला टोमणं मारत आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळे अर्थ त्यातून व्यक्त होतात. एखाद्या वेळेस खरंच माणूस चांगल्या कामाचं, चांगल्या कर्तृत्वाचं कौतुक करतं, परंतु जास्तच केल्यानंतर त्या माणसाला अतिशयोक्ती वाटू शकते. मला उपासात्मक पद्धतीने बोलत आहेत का कौतुक करत आहेत का निंदा करत आहेत, अशा प्रकारचे वेगवेगळे अर्थ त्यातून व्यक्त होतात. म्हणून अतिशयोक्ती हे अर्थपरिवर्तनाचं वेगवेगळ्या कारणापैकी एक कारण आहे. आणि यातूनच अशा प्रकारची अर्थपरिवर्तनाच्या कारणामुळेच अशा पद्धतीचे वेगवेगळे अर्थ बदलू शकतात, व्यक्त होऊ शकतात. आपण पुढच्या एका घटकाचा आपण विचार करत आहोत. ही झाली आपण अर्थ परिवर्तनाची कारणे, याचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. आता अर्थ प्रक्रियेचे प्रकार किंवा त्यालाच अर्थ परिवर्तनाचे प्रकार असे म्हणतात. अर्थ प्रक्रियेच्या प्रकारामध्ये जवळपास 7 प्रकार आहेत. त्या 7 प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे अर्थविस्तार, दुसरा आहे अर्थसंकोच, तिसरा आहे अर्थभ्रंश, चौथा आहे अर्थप्रशस्ती, पाचवा आहे अर्थच्युती, सहावा आहे अर्थभेद, सातवा आहे अर्थसार. अशा प्रकारचे अर्थ परिवर्तनाचे प्रकार आहेत. आता आपण पहिल्या प्रकाराचा विचार करू. अर्थविस्तार मर्यादित क्षेत्रामध्ये क्षेत्र जर थोडका असेल, मर्यादित क्षेत्रामध्ये मर्यादित क्षेत्राच्या बाहेर शब्द वापरला की त्याचा अर्थाचा विस्तार होतो, आणि सीमित अर्थाने वापरला शब्द व्यापक अर्थाने वापरला जाऊ लागताच त्याच्या अर्थाचा विस्तार होतो. आपल्याला अशा प्रकारची वेगवेगळी उदाहरणं सुद्धा आपल्याला या निमित्ताने देता येतात. आता मी केशसूत वाचला, या वाक्यातील केशसूत म्हणजे केशसूताची कविता असा आहे. भाषेचा विकास होऊ लागता तिच्या सूक्ष्म छटा टिपण्याची क्षमता त्यामध्ये येऊ शकते, तो अर्थाचा विस्तार आहे. आता दुसऱ्या प्रकारे अर्थसंकोच. आपण कसा विचार करतो, भाषेची समृद्धी, भाषेची प्रगल्भता, त्यावर अर्थाचा संकोच अवलंबून आहे. भाषा आणि माणसं जर प्रगल्भ असतील, त्यांचं वाचन चांगलं असेल, सुशिक्षित असतील, तर त्यांना कोणताही शब्द वापरण्यासाठी किंवा प्रमाण भाषा बोलण्यासाठी अजिबात संकोच वाटत नाही.
परंतु ती शिकलेली माणसं ग्रामीण भागात जाऊन जर प्रमाण भाषा, शुद्ध भाषा जर बोलायला लागली तर त्यांना स्वतःला त्याचा संकोच वाटतो. पण खेड्यातली माणसं, अडाणी माणसं, अशिक्षित माणसं काहीतरी पुण्याचा माणूस भाषा बोलत असताना त्याच्याकडे वेड्यासारखं पाहतात. ही माणसं त्याच्याकडे टक लावून पाहत असताना त्याच्या मनामध्ये एक संकोच निर्माण होतो. आपण काहीतरी चुकीचं बोलत आहोत काय, त्यातून अर्थ वेगळा तयार होतोय का, अशा प्रकारचा अर्थ संकोच हा तयार होतो. तिसरा प्रकार आहे अर्थभ्रंश. कधी कधी अर्थाचा भ्रंश सुद्धा होतो. आपण भाषेचं श्रवण, भाषेला कसं ऐकतो, कसं समजून घेतो, व्यवस्थितपणे जर समजून घेतलं, व्यवस्थितपणे जर बोललं तर त्या शब्दाचा अर्थभ्रंश होत नाही. आणि आपलं जर सूक्ष्म निरीक्षण जर नसेल तर त्या भाषेच्या शब्दातील अर्थभ्रंश निश्चितपणे होतो. पुढचा यातला प्रकार आहे अर्थ प्रशस्ती. अर्थ प्रशस्ती म्हणजे शब्दाचा अर्थ उन्नत होणे, ही वाढणे. आता अर्थ प्रशस्ती आपण त्या शब्दाचा वापर कसा करतो त्यावर अवलंबून आहे. शब्दाचा वापर, शब्दाचा विनियोग, शब्दाचा उपयोग योग्य वेळी योग्य ठिकाणी जर करत असाल तर आपण जे भाषा बोलतो, आपण जे शब्द वापरतो त्या शब्दातला अर्थ काय होत असतो, प्रशस्ती होत असतो. अरे वा, छान, काय सुंदर हा व्यक्ती बोलायला लागलेला आहे. मग सगळे लोक कौतुक करतात, कौतुक करतात, प्रशंसा सुद्धा करतात. हे अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकार त्या सामाजिक क्षेत्र असो, राजकीय असो, धार्मिक असो, सर्व क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा वापर होताना दिसतो. वाङ्मय साहित्यिक क्षेत्र असो. पुढचा प्रकार आहे अर्थच्युती, त्यानंतर अर्थभेद आणि अर्थसार. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकार या भाषिक परिवर्तनामध्ये आपल्याला सांगता येतात. अर्थ परिवर्तनाचे प्रकार. आणि या ठिकाणी आपण 2 घटकांचा या तासिकेला आपण विचार केलेला आहे. उद्याच्या तासिकेला आपण ध्वनी किंवा उच्चार परिवर्तनाच्या प्रकाराचा आपण विचार करूयात. धन्यवाद.